संजय मडवी साहेबांना विनंती असेल की आपण व्यायाम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अभि थले साहेबांना विनंती असेल की आपण व्यायाम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अभि थले यांना विनंती असेल की आपण व्यायापीठाशी संपर्क साधायचा आहे. अभि थले क्वार्टर फायनलचा पहिला सामना आई गावदेवी विपक्ष साईयुग सुपर किंग्स या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत सेकंड क्वार्टर फायनल रॉयल किंग विपक्ष एक्सिट टायगर. रवींद्र गुळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान येथे केला जाईल. अमरजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. पूर्ण टीम नक्कीच हा सन्मान करण्यासाठी पुढे येत आहे. तर सन्मानाकडे आपण बोलत आहोत. सन्मान केला जाईल रवी गुळवी साहेबांचा सन्मान संपूर्ण टीम अभि थले आपण संपर्क साधायचा आहे. पंडितनाथ हरट साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आमच्या व्यायापीठाजवळ केलं जात आहे. विनंती असेल पंडितनाथ हरट साहेबांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ आपल्याला दिलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. चिरंजीव नाईक साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गणेश शाह बॅकवर्ड जाऊन हा फटका चांगला आणि धावा देखील चांगल्या. स्लॉफी वर्क चेंडू निघून जातोय वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझर्व मधून चौकार. संजय थले आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा जागा म्हणून हा फटका केलेला आहे आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमाबार
आणखीन एक चौकार. गणेश पाटील सध्या प्रथमेश पवारच्या अंदाजाने नानाच्या अंदाजाने फलंदाजी करताना आपण पाहतोय. प्रथमेश पवार अगदी शैली देखील तीच पाहायला मिळते. ISPL स्पर्धा नक्कीच ज्या संघनायकाने आपल्या संघाला जिंकून दिली होती, इथे मात्र हिट विकेट, हिट आणि काम फिट. हा चौकार आणि चौकार संघाचे धाव सांगले तो आकार. क्या बात आहे. शिवाजी महाराजांचं गीत आणि शिवाजीच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. शिवाजी महाराजांचं गीत आणि शिवाजीच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहतोय. इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या 13. क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपण बघतोय आई गावदेवी विपक्ष साईयुग सुपर किंगच्या दोन संघामध्ये. संजय म्हात्रे, संजय थले आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र निर्धाव चुनू आणि निर्धाव चुनूने षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्ती नंतर आई गावदेवी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते 1 बाद 13 धावा. रोहित थले बॉलिंग ट्रॅकवर. रोहित थले आता मात्र पाहायला मिळत आहे. विकोडी क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलेलं आहे. छोटू आणि शिवाजी जोडी मैदानामध्ये आई गावदेवी संघाकडून साईक सुपर किंग्स विपक्ष आई गावदेवी या दोन संघामधील हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय गोल्डकप प्रीमियर लीग स्पर्धेमधील. पावलांचा वापर करून पंचाचा इशारा नो बॉलचा येतोय. 1+1 1+1 अशा दोन धाव धावप्लेमध्ये जोडल्या जात आहेत आणि 2 धावने आई गावदेवी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 15 धावा. अगदी पायांचा वेध घेणारा चेंडू होता. एक सिंगल रनचा छोटू पूर्ण करतोय. धावसंख्या 16 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रोहित तले मेडिओकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. इथे देखील एक सिंगल रन्स फलंदाजांनी पूर्ण केलेले आहे. आई गावदेवी संघाची धावसंख्या 17. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण सध्या पाहत आहोत. रिव्हर्स शॉट आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बाद. न्यू बॅटर केतन. 2 फलंदाज सलामीच्या बाद झालेले आहेत. आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार. झन्नाटदार चौकार.
धावसंख्या 1 ने वाढते. पावलांचा ऑपर घेऊन फटका केलेला आहे वाईड ऑफ लॉंग रिजन मध्ये. इथे एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केले आणि या ऐकावधी संघाची धावसंख्या 2 षटके समाप्तीनंतर धावफलकावर 23 धावा. 23 लॉस फॉर द 2 विकेट एंड ऑफ द सेकंड ओवर. 2 ओवर के समाप्ति पे 2 विकेट के नुकसान पे रन संख्या 23. नेक्स्ट मॅच पाहायला मिळाला रॉयल किंग विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघामध्ये. सेकंड क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना. रॉयल किंग संघाने एक्सिट टायगर संघाने पण टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. सध्या आपण क्वार्टर फायनलचा पहिला सामना पाहतोय आई गावदेव विपक्ष साई युग या दोन संघामध्ये. सोनू थले इथे गॅप मधून चिनू निघून जातोय. सीमा पार चौकार. पुढे जाऊन हा फटका केलेला आहे कव्हर रिझन मध्ये. मात्र तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळते या डीप कव्हरला. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आई गावदेवी संघाची धावसंख्या सिंगलने वाढून होते धावफलकावर 28 धावा. 28. तिसरं षटक मार्गस सोनू थले आपण बघते तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. इथे या खराब चेंडू 55 इशारा वाईट धावांतर वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 29. इथे अतिशय सुरेख फटका चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. आणखीन एक चांगला फटका, मात्र तेवढं चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेने घ्या आई गावदेवी संघाची धावसंख्या स्कोरवर 2 ने पोहोचते. 35 वर 35. इथे हा चौकार. षटकातील पुढील चेंडू इथे या दिशा भरकटतोय या डाऊन द लेग साइड. 55 समांतर धाव मिळते वाईट चरपाने अव्वांतर. आई गावदेवी संघाची धावसंख्या 40 फॉर नॉट. आणि हा फलंदाज बाद चोटूला हिंडलेला आहे. वेलकम शशी वर्मा. मीडिया पार्टनर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना देखील झोप लागत नाही. गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेने सर्वांची झोप उडवलेली आहे. अख्खा गोलगाव खेळेगा. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळालेला फलंदाजांना एका धावपेक्षा अधिक नाही. आई गावदेवी संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती या 41 वर. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज जतीन.
एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा एक सिंगल. फर्स्ट क्वार्टर फायनल आपण बघतोय टॉप 4 मध्ये जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये धडक मारेल. चिनू निघून जातो स्क्वेअर स्टटमॅन रिझन मधून सीमा बार चौकार. वेट अँड वॉच. इथे मात्र आपण पाहतोय रोहित थलेकडून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डीप रिझन मध्ये. षटकातील पुढील चेंडू इथे फुलटॉस चेंडू होता, निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. दोन्ही संघ टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये रॉयल किंग संघाचा संघ नाही आणि एक्सिट टायगर संघाचा संघ नाही. नेक्स्ट मॅच जतीनच्या षटकामधील पुढील चेंडू आणि हा चेंडू निघून जातोय ढेंगातून फटेतून सीमाबार चौकार. रॉयल किंग आणि एक्सिट टायगर दोन्ही संघ आपण टॉस साठी या. एक्सिट टायगर संघाचा संघ नाही आणि रॉयल किंग संघाचा संघ नाही. आपण टॉस साठी या. रवी गुळवी साहेबांना विनंती असेल, तसेच पंडितनाथ हरट साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. गोलगाव प्रीमियर लीग 20-25 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि अगदी स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेवलेला आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देताना आमच्या मान्यवर काटा कॉल आहे, मात्र छापा आलेला आहे. टॉस एक्सिट टायगर संघाच्या संघाने जिंकलेला आहे. निर्णय फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तृतीय पारितोषिकात थर्ड ट्रॉफी स्पॉन्सर नक्कीच कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच स्पॉन्सर केले गेले श्रीराम पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला व्यापीटाईजवर पाहायला मिळते आणि त्यांचा इतुजीत सन्मान इथे केला जात आहे. रवी गुळवी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते तिसऱ्या क्रमांकाच कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहे नक्कीच त्यांना सन्मानित आपण करणार आहोत. या सत्कारानंतर आपण कंटिन्यू चालू ठेवायचं आहे संपेपर्यंत. सन्मान केला जातो यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. खूप खूप धन्यवाद. ऑर्केस्ट्रा थांबू नका, सुरू ठेवा.
52 धावांचं लक्ष्य आणि पहिला फलंदाज संजय थले हा बाद होऊन पॅडमध्ये परतलेला आहे. कृपया गेम स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ आपल्याला खर्च करता येणार नाही. छोटू बॉलिंग ट्रॅकवर इथे करा राऊंडरचा फटका आणि चिनू निघून जातोय सीमा पार. कडकेदार चौकार बजाव. केवळ दिशा देण्याचा प्रयत्न होता. इथे आपण बघतोय छोटू छोटू यांनी या गोलगाव प्रीमियर लीगमध्ये नक्कीच मोठी कामगिरी केली आहे. चांगली गोलंदाजी, सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण त्याला पाहतोय. तिथे फुलटा चेंडू, पंचाचा नो बॉलचा इशारा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे काय घडलंय पाहावं लागेल. ऑनफिल्ड पंचाने तिसऱ्या पंचाची मदत रनआउटसाठी घेतलेली आहे. नॉट आउट. नो बॉलचा देखील पंचांकडून इशारा आलेला, मात्र फलंदाज सेफ आहे. आपण पाहतोय आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेलं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 7 धाव. आव्हान आहे ते 52 धावांचा. क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपण पाहतोय आई गावदेवी विपक्ष साई युग या दोन संघामध्ये. साई युग सुपर किंग्स विपक्ष आई गावदेवी. पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. 1+1 या 2 धाव धावप्यामध्ये जोडल्या जात आहेत. छोटीसाठी ही डोकीदुखी धडलेली आहे, कारण लगातारचा हा दुसरा चेंडू नो चेंडू त्याच्या माध्यमातून टाकला गेलेला आहे. धावसंख्या 9 धावा. छोटू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न आणि यशस्वीच्या रूपाने फलंदाज बाद. डीजे ऑर्केस्ट्रा. एका सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केले. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय प्रवीण मिलिंद आणि प्रवीण ही जोडी मैदानामध्ये. त्या टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत.
संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 10 धावा. इथून 3 फलंदाज बाद झाले. 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शुभम पाटील स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आमचे ऑफिशियल पंचाने हे आपण पाहू शकता. वी फॉर विक्टरी बॉडी बिल्डर महेश पाटील. हेल्थ इज वेल्थ. क्या बात है. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही फलंदाजाला. फटक्यामध्ये नव्हती हमी आणि धावा मिळतात इथे कमी आपण बघतोय. एक सिंगल रन्स. संघाची धावसंख्या स्कोरवर 11 धावा. 52 लक्षाचा पाठलाग साईयुग सुपर किंग संघ करताना पाहायला मिळत आहे. सध्या IPL स्पर्धेमध्ये चेन्नई सुपर किंग्स फिक्सिंगच्या भोवऱ्यात आहे. पाहूया साईयुग सुपर किंग्स कशा प्रकारे कामगिरी करेल. ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव तर पूर्ण केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अगदी चेंडू हेमंत पाटील याच्या हातामध्ये आणून दिला जातोय. संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळत आहे. एक चौकारचा अपवाद वगळला तर इथे मात्र हा नेमाच्या विरुद्ध फटका. फलंदाज बाद. स्विंग अँड मिस. 55 इशारा वाईट. अवांतर धावा. चेंडू पडल्यानंतर जास्त कट होतोय. अवांतर धावने संघाची धावसंख्या सिंगल वाढते. 13 धावा. हा यावेळी मात्र खोदून काढले फटका आहे. मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 14. आव्हान आहे ते 52 धावांचं. 52 लक्षाचा पाठलाग साईयुग सुपर किंग संघ करतोय. गोलंदाज केतन. क्या बात आहे. एका त्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. छोटू कडून मोठी कामगिरी. छोटू सध्या वॉल बनलेले. एक हात नक्कीच इंजर्ड आहे. फ्री करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय एका सिंगल रनचा फलंदाजाने पूर्ण केलेला आहे. सिंगल डबलने आता मात्र काही साध्य होणार नाही. सामना जिंकायचा असेल तर चौकोऱ्यांचे नक्कीच आतिषबाजी करावी लागेल. कारण इथून 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत धाव प्लेकर 16 आणि इथून आपण पाहतोय एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड सांगतो की 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 36 टू विन. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हे प्रथमेश पवार नाना यांना दाखवलं जात आहे. सिमिलर लुकिंग हे आपण पाहू शकता. अगदी IPL स्पर्धा ज्यांच्या कप्तानपदाखाली नक्कीच जिंकली गेली होती कोलकाता संघाने. आणि फलंदाज बाद. पाच फलंदाज बाद झालेले. निम्मा संघ गारद अर्धा संघ दगोच्या आश्रयाला आपण बघूया. सायुग सुपर किंग संघ इथे शबुलनं हा फटका केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र फक्त एकच धाव. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 17 वर. आणि पूर्णपणे आता खतरा आपण बघतोय साईग सुपर किंग संघासाठी. कारण पाडत जड आई गावदेव या संघाचं.
इथे मात्र हाच चौकार. प्लॅन मिस. यावेळी सुरेख फटका, पावलांचा वापर आणि चिनू निघून जाते सीमाबाहेर चौकार. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथून 26 धावांची आवश्यकता आहे. डू ऑर डाय, करूया मरू अशी स्थिती आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. एक सिंगल रन्स आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. मिशन थोडंसं अवघड बनताना, इक्वेशन खूपच डिफिकल्ट बनताना आपण बघतोय या सायुग सुपर किंग संघासाठी. प्लॅन मेस लेग ब्रेकचा वापर हेमन करताना पाहायला मिळतोय. इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून हा चौकार. जवळजवळ आता पराभव आटल आपण बघतोय सायुग सुपर किंग संघाचा. आणि वेजाच्या दिशेने अग्गुस करताना आई गावदेव संघ. 2 चेंडू 20 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र एकाच चेंडूने फक्त दूर आई गावदेवी या सेमीफायनल मध्ये धडक मारण्यापासून सुपर 4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ येथे पाहायला मिळतोय. या आई गावदेवी अभिनंदन, अभिनंदन आई गावदेवी अभिनंदन. संघ नायक हेमंत पाटील बंटी. Man of the match, Shivaji. Shivaji is the man of the match. पायऱ्या 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 करीन